उद्धव कोणाला घाबरतो असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल की फडणवीसांना घाबरतो. कोणाचं उत्तर असेल अहो शरद पवारांना सुद्धा घाबरतो. कुणी म्हणेल काँग्रेस नेत्यांना घाबरतो. कुणी म्हणेल एकूणच भाजप या पक्षाला घाबरतो. कुणी म्हणेल की आम्हाला असं वाटतं की ईडीला घाबरतो, इन्कम टॅक्सला घाबरतो, NIAला घाबरतो, केंद्रीय संस्थांना घाबरतो, मोदींना घाबरतो, शहांना घाबरतो. मोठी लंबी लिस्ट आहे असं तुम्ही सांगाल. त्या लिस्टच्या बाबतीमध्ये मला काय म्हणायचं नाही. ओके, त्यातल्या काहींना तो घाबरतो किंवा सगळ्यांना थोडं थोडं घाबरतो, पण तो सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो याचं खरं उत्तर आहे जे तुम्ही म्हणाल हो यात काही विशेष नाही, हे बरेच नवरे आपापल्या बायकांना घाबरतात, त्यामुळे उद्धव सर्वात जास्त कोणाला घाबरतो तर तो रश्मी वहिनींना घाबरतो. हा गौप्यस्फोट करून काही तुम्ही फार मोठा काही धक्का दिला नाही. आम्हाला आधीपासूनच माहिती होतं की रश्मी वहिनींना उद्धव सर्वाधिक घाबरतो. हां, मग बाकी घाबरगुंडी उडते असे बरेच लोक आहेत.